मी बनला रुपयाचा भर चौकात माझी हवा कडक जैल मुजी घ्यावा लगता है लोग भूल गए थे कि जंगल का नियम क्या है। चलो थोड़ा सा आतंक फिर से शुरू करते हैं। आधी आधी जुन्या काळामध्ये अहो आधी आधी जुन्या काळामध्ये मग म्हणलं की वाटायचं वाईट मग म्हणलं की वाटायचं वाईट पण आता माग माझी कॉलर टाईट टाईट आता माग माझी कॉलर टाईट वेलकम टू साहित्य रत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती। सर्वांना माझा क्रांतिकारी स्वाभिमानी मानाचा जय अण्णा जय लहुजी। हलकी डीजेच्या आवाजावर भल्या भल्याला नाचवणार पिवळा भडक झेंडा कडक साऱ्या जगात मिरवणार मी बंदा रुपया सवा भर चौकात माझी हवा मी बंदा रुपया सवा भर चौकात माझी हवा कडक जैल हुजी घ्यावा मी हाय मांगाचा 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 छावा आहा मांगाचा 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 छावा मी हाय मांगाचा 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 छावा जीवाचं रान करून पाणी सोडा अण्णाभाऊ साठ्यांनी जीवाचं रान करून आपल्यासाठी अन्न सोडा पाण्याचा कण प्रेम तोंडामध्ये गेलेला नाही आणि 150 दिवस शाळा शिकलेला महापुरुष वर्गाच्या बाहेर बसून बोर्ड न दिसता अभ्यास करणारा विद्यार्थी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे झालाय। आपली ह्याच्या पलीकडची मालवणची गोष्ट असायला पाहिजे। अण्णाभाऊ साठे म्हणजे आपलं नाक आहे आणि नाक गेलं म्हणजे इज्जत गेली आणि त्याच्या नाकावर जर कोणी येत असेल तर हा का आतंक समाज आहे का? आपला समाज म्हणजे आपलं घर आहे आणि घरामधला एक ना एक व्यक्ती म्हणजे आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे आणि त्या कुटुंबाच्या सदस्यावर जर अन्याय होत असेल तर घरातले मोठे माणसं कुठे गेले? सगळ्यांनी आवाज उठवायचा असं म्हणायचं नाही की त्याच्या तू सोल करीन त्याचं झालंय आणि चुकीचं बोलताय। मांगाच्या जातीचं एवढं ध्यान असतं मांगाच्या जातीचं एवढं ध्यान असतं। रक्त आपलं शांत नाही आपण कोणाचा अंत पाहत नाही रक्त आपलं शांत नाही आपण कोणाचा अंत पाहत नाही। विषय असा आहे पुरून उरू पण समोर त्याची बरोबरीच करू हीच माझी मागाची आवड आहे हीच माझी मागाची आवड आहे। आताच्या लोकांनी माझ्या माता भगिनी मी माता भगिनीच म्हणन कारण नातं हे रक्तातून नसते नातं नंतर पुन्हा जोडले जात असते। रक्तातलं नातं म्हणजे माझ्या बहिणी भाऊचे आणि समाज मला पकडायचा असेल तर या समाजासाठी मला बहीण भाऊन म्हणून चाललं कारण समाज माझं घर आहे। अजून पण मी काय म्हणतोय समाज म्हणून माझं घर आहे आणि घरातले आपण सगळे भाऊ बहीण आहेत। आपल्यासाठी विषय जर घेतला आज महापुरुषांचा इथं समोर महापुरुषांच्या तुम्हाला प्रतिमा दिसतात बरोबर। आज हे मी आपल्यासाठी काहीतरी केलं म्हणून आज ह्यांचं कार्य आपण कशातून तरी आपण योगदान द्यायला लागलो समाजासाठी। आज आपल्याला लहान मुलं शाळेत जातात मला एक सांगा शाळेत आणि काजल अशी विनंती तुला की तुझं पण दमदार आवाज असला पाहिजे
अण्णाभाऊ साठेंचे साहित्य म्हणजे शब्दरूपी तलवार होती, भल्या भल्याच घाम फोडणारी किंवा धार होती. शासनकर्त्यांना सुद्धा त्यांच्या लेखणीचा धाक होता. नेता आमचा लाखात नव्हे तर जगाचे होता, लाखात नव्हे तर जगाचे होता. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव काजल दशरथ साबळे. मी आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंती निमित्त 2 शब्द थोडक्यात सांगणार आहे. कृपया शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. ज्यांनी शब्दाचा हत्यार केला, कलमात तलवारी बनवली आणि आयुष्यभर शाश्वतेचं प्रतिनिधित्व केलं, अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना माझं कोटी कोटी अभिवादन. साहित्य प्रेमानो, सर्वप्रथम जमणाऱ्यांनो, आज आपण एकत्र आलो आहोत ते केवळ एका साहित्यिकाच्या जयंतीसाठी नव्हे तर एका क्रांतिकारक आठवणी जगण्यासाठी. सागराचे पाणी कधी आटणार नाही, जे लवजीचं आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच काय, 1000 जन्म घेतले तरी अण्णाभाऊ साठेंचे उपकार कधी पेटणार नाही. साल होता 1920, तारीख होती 1 ऑगस्ट. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव, जिथे तुकाराम साठेचा जन्म झाला. आज वे अण्णाभाऊ साठे सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि त्यांचे केवळ विचार केवळ समोर न ठेवता उत्कृष्टता आणावे. त्यांची साहित्याची ज्योत अखंड तेवढी ज्योतूया. साहित्य हे केवळ परिवर्तनाचे आस्था आहे, ही शिकवण आपण विसरू नये. मौत का डर तो नहीं होता है कि जिनके कर्म में दाग है, कि मौत का डर तो नहीं होता है जिनके कर्म में दाग है. मैं तो लौजू भी कट्टर शेर, मेरे तो खून में भी आग है. समाज सांगतो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस आत गेले. अरे फक्त 1.5 दिवस, तरीही त्यांनी कादंबरी लिहिली, शेकडो गाणी लिहिले. अरे रशियातील सन्मान मिळवला. अरे जगाला लाजवणारं साहित्य निर्माण केलं अण्णाभाऊ साठ्यांनी. ही लेखणीचा नूर तर भरपूर आहेत. फक्त 1.5 दिवस शाळेत जाऊन लेखणीचा बादशाह होणारा अण्णाभाऊ साठे पहिला कोहिनूर आहे. नशीब लागतं जन्म घ्यायला महाराष्ट्राच्या मातीत आणि मांगाच्या जातीत. #कट्टर लवजी. बाबीच्या झाडाला एरंड्याचा पाला, की बाबीच्या झाडाला एरंड्याचा पाला. लवजीचे लेख आहे, झुकेंगा नाही रे साला. बाबीच्या झाडाला असतात जास्त काटे, ही बाबीच्या झाडाला असतात जास्त काटे. अरे भावा, आमच्या बापाचं नाव अण्णाभाऊ साठे. लवजीच्या हातात दान पट्टा आहे, वाघासारखं जगतो आम्ही, अण्णाभाऊचे भक्त आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्वेता नागेश कारके आहे. मी आज आपल्यासमोर अण्णाभाऊ साठे याविषयी बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक लेखक होते. ते कादंबरीकार होते आणि त्यांनी खूप सारे पोवाडे, कथा, निबंध लिहिले होते. असे अण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजांचे दुःख आपल्या साहित्यातून मांडले. अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण जीवन वंचित समाजासाठी झाले. एवढे बोलून माझे 2 शब्द. थँक्यू. यानंतर आपले 2 शब्द मांडण्यासाठी हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. असा भाऊरावांचा लेख अण्णाभाऊ साठे. लाखात नव्हे तर जगात एक होता. असा भाऊरावांचा लेख अण्णाभाऊ साठे. लाखात नव्हे तर जगात एक होता. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव विद्या आहे. आज मी आपल्यासमोर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक लेखक व कादंबरीकारक होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या आईचे नाव वालुबाई व वडिलांचे नाव भाऊराव साठे असे होते. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती संग्राम दिन यासारख्या आंदोलनात सहकार्य केले. जाता का तेवढेच बोलासे वाटते की पिवळ्या रक्ताची धमकबाग स्वाभिमानाची आग आहे. पिवळ्या रक्ताची धमकबाग स्वाभिमानाची आग आहे. गुरुनाच्या मुलाच्या बापाला लवजीचा कट्टर वाघ आहे. तुला सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रगती लहू साबळे. आज मी माझे 2 शब्द सांगणार, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. त्यांनी गरीब आणि शोषित लोकांसाठी काम केले आणि कथा कादंबऱ्या हे समाजाच्या वास्तव दिसते केले. आणि त्यांनी फकीरा ही प्रसिद्ध कादंबरी आहे. त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. ते खूप कष्टाळू आणि प्रेरणादायी व्यक्ती होते. आपण हे विचारापासून प्रेरणा घ्यावी. आपण हे
आजपासून प्रेरणा घ्यावी. तुम्हा सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय लवजीच्या. जय लवजी. यानंतर येत आहे समर्थ साबळे. याच्या 2 शब्दात तुम्ही ऐकून घ्यावे, टाळ्या वाजून स्वागत करावे. नमस्कार, माझे नाव समर्थ विश्वास सोनवणे आहे. आज मी आपल्या समोर 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे असे माझे नम्र विनंती. घाबरायचं नाही. शब्दांची घाण, महाराष्ट्राची शान, बहुजनांची आन, अण्णाभाऊंची लेखणी जगात देखणी. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यात वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते व त्यांच्या आईचे नाव वालूबाई असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे असे होते. धन्यवाद. धन्यवाद समर्थ. यानंतर आपले सर्वांचे लाडके गेवरायचे आमचे पत्रकार साहेब, यानंतर बाळासाहेब साबळे. फक्त 2च शब्द बोलायचे तुम्ही, फक्त 2च, 1 आणि 2, 1 आणि 2, ए बी, बस. ओके, 2 शब्द सर्वांची. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त आपले अमोलजी साबळे साहेब, बाबा कांबळे यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. खूप छान प्रकारे या स्पर्धेचं आयोजन आपल्या या आजच्या जयंतीमध्ये दिसून येत आहे. आणि मला वाटत नव्हतं की आपल्या या एका मांगाच्या कुटुंबामध्ये एवढे निर्भीडपणे आपल्या अण्णाभाऊ साठ्यांच्या या जयंतीनिमित्त एवढे चिमुकले बोलतील म्हणून मला वाटत सुद्धा नव्हतं. या सर्वांचे मी मनपूर्वक आभार करतो. आणि येणाऱ्या काळात चांगलीच आपण गावामध्ये, शाळामध्ये चांगलीच जयंती साजरी करू, एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपितो. आणि जय भीम, जय लवजी. त्याचं नाव आहे अमोल निवृत्ती साबळे. त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. सर्वप्रथम जय लवजी, जय भीम, जय शिवराय. सगळ्यांना मानाचा जय लवजी. ऍक्च्युली आता आपण आज जयंती साजरी करतोय. आता माझी काही खळे आणि काही फुले त्यांनी अण्णाभाऊ बद्दल खूप चांगली माहिती दिली आहे. मला हा समाज आम्हाला परिवर्तन करायचंय, फक्त जयंती साजरी करून उपयोग नाही. आम्ही 7 ते 8 दिवसापूर्वी दोघांनी एक विचार केला होता की आपल्याला जयंती साजरी करायची म्हणजे फक्त काही डीजे किंवा डीजे समोर तुम्ही दारू पिऊन असणार, हे अपेक्षित नाही समाज आपल्याला. आम्हाला काय करायचंय, तर आम्हाला आमची जी आता ही पिढी झाली जाते, ही मुलं नवीन, तर आम्हाला यांना शिकवायचं, यांना काहीतरी संदेश द्यायचा होता. म्हणून आम्ही विचार केला की काहीतरी वेगळं करू आपण जयंतीमध्ये. तर त्यासाठी आम्ही शालेय साहित्य आणि हे आमच्या दोघांच्या ह्याच्यातून आणलेलं आहे. तर त्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की त्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी, त्यांनी शाळेत जावं. आज तुम्ही 12वी ग्रॅज्युएशन एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला एक अजून एक सांगायचंय, फक्त नोकरी म्हणजे तुमचं आयुष्य नाहीये. तर तुम्ही जर शिकलात व्यवस्थित तर तुम्ही एखादा व्यवसाय पण करू शकता. तर आपल्याला आपला समाज कसा बनवायचा आहे, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या एकदम सक्षम बनवायचा आहे. तर आता सध्या आपली जी पिढी सध्या, तर तुम्ही लक्षात जर घेतलं तर हे व्यसनाधीन झालेली पिढी आहे सध्या. तर हा जो बदल करायचा आहे ना, तर त्यासाठी तुमची सगळ्यांची साथ लागणार आहे. तर हे व्यसन सगळ्यात महत्वाची आपल्याला लागलेली किडे आपल्या समाजाला राह पाहिजे 4 चौघांसमोर. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही तुमच्या संसारासाठी जर झटलात तर समाज ऑटोमॅटिक सुधारून जाईल. ह्याच्यानंतर अजून एक रिक्वेस्ट आहे, थोड्या वेळाने आपला मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे. तर त्यामध्ये आपली जयंती, आपल्या बापाची जयंती आहे, उत्साहात आनंदातच साजरी झाली पाहिजे. कुणीही गालबोट लावायचा प्रयत्न करायचा नाही, अजिबात एकदम उत्साहात आनंदात करायची आहे. त्याच्यानंतर काय शिकवलं, 100 वर्ष सेवा होऊन जगा, पण 1 दिवस वाघ होऊन जगा. तुम्हाला 1 दिवसासाठी वाघ होणे, विषय समजून घ्या. विषय तुम्ही एक नाही मारा. तुम्ही जर विषय समजून हा घेतला मुद्द्याचा, तो तुमच्या घरावर, तुमच्या समाजावर, आपल्या सगळ्यांवर अन्याय कधी होणार नाही. आणि कुठलाही मातंग समाजातला माझा करू माझा भाऊ एकटा कुठं वाटणार नाही. आणि मला एवढंच सांगायचं की जाता जाता की तुम्ही फक्त जयंती पुढे डीजे समोर नाचून आणि फोटो हातात घेऊन कुठं लघुजी वस्तूंची अवलाद, अण्णाभाऊंची अवलाद होत नाही. त्यासाठी तुम्हाला त्या रक्ताच्या बेटापासून, देवीच्या बेटापासून तेवढं उतरावं लागतं, स्वतःमध्ये तेवढं पारांगत व्हावं लागतं. कवा कुठं
शकता. राहिला प्रश्न आपल्या पाठीमागे काम आहे, आयुष्यभर काम आहे, मुंबईला तरी काम आहे. अरे माणूस मरायला आलाय, जगायला कोण आले? मी काय अमृत पिऊन आलोय का? मी काय अमृत पिऊन आलोय का? पण मरताना असं मारा की जो माणूस आपल्या विरोधी त्याच्या डोळ्यात पण पाणी आलं पाहिजे. जगताना असं बघा आणि बसताना असं बसा की साईडचे लाडके गुडके पळून गेले पाहिजे. अरे आपण हांडग्यांच्या आवडती नाही, पट्टा मारण्याच्या आवडती एवढं आहे ना. 11 वर्षाचं बाळ मांगाचं मुक्ताबाई साळवे त्या फोटोमध्ये कुठं दिसत नाही. याचं कारण काय? आपण 11 वर्षाचं बाळ होते. किती? 11 वर्षाचं बाळ आहे. पण त्या काळामध्ये 1120 सुमारे ज्या टायमिंगला महात्मा फुलेंनी शाळा तयार केली त्या टायमिंगला आद्य क्रांतिकारी लहुजी बसवांची पुतणी, त्यांच्या भावांची मुलगी मुक्ताबाई साळवे इंग्रजाला जाब विचारती. जाब 11 वर्षाचं बाळ आहे मांगाचं. किती? 11 वर्षाचं जाब आहे मुक्ताबाई साळवे. माझ्या माता भगिनींनी ध्यानात घ्यायचं. 11 वर्षाचं बाळ जर इंग्रजाकडून मानाची थाप जर बक्षीस म्हणून घेत असेल तर आज आपल्याकडे आपण कितीतरी आयुष्याच्या वर्षाचे झाले आहोत. कधी जागे होणार आहात? तुम्हाला जागे व्हायचंय का नाही? का तुम्हाला भाकरीन चूल आणि मूल अन्नावर एवढंच सांभाळायचंय का? समाजात कुठेतरी पाय घाला. आज माझ्या मावलेत, हे छोट्या छोट्या मावलेत, भविष्य काळामध्ये लेखी होणार आहेत आणि अशा लेखी होणार आहेत की आज महापुरुषांचे बॅनर लागते, उद्या कुठेतरी यांचं बॅनर लागलं पाहिजे. ही मुलगी डॉक्टर झाली, कुठेतरी इंजिनियर झाली, कुठेतरी वकील झाली, कुठेतरी कलेक्टर झाली. जातीय भेदभावामुळे त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यांनी 35 कादंबऱ्या आणि 15 ग्रंथ संग्रह लिहिले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद पल्लवी. यानंतर माझे नाव समर्थ गणेश साबळे आहे. मी इयत्ता 3री शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. मुलांना भूसाठ्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे. ही माझी नम्र विनंती आहे. भूसाठ्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी करण्यात आला. त्यांच्या गावाचे नाव वाटेगाव असे होते. सांगली जिल्ह्यातून वाटेगाव विजय होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या आईचे नाव पालुबाई असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकाराम असे होते. धन्यवाद. की माझ्या समाजातला दार जाऊ दे, घर जाऊ दे, माझ्या समाजाला जी थाटी लावलेली आहे त्या थाटीची कुंडी कुणी काढू शकत नाही. कारण तिथे वाघाचे किल्ले तयार झालेले, वाघाचे किल्ले तयार झालेले. आणि मला असं म्हणायचं की जे आपण मातंग समाजाचे ऋणी आहोत ते आपल्या एवढं नशीब थोर आहे. त्या नशिबामध्ये ज्या माणसाने, ज्या निसर्गाने साथ दिली ती साथ पण घ्यायला एक भाग्य लागते आणि भाग्य आपल्याला मिळालं. माझे 2 शब्द संपवतो आता. अशा दोन बाजूनी ही जात पक्की झाली.
there. Who, me? Yeah, play the Sandstorm track. What do you mean? You know, the one that goes na 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 na. Oh yeah, you mean this one? मी बनला रुपया सवा बर चौकात माझी हवा मी बनला रुपया सवा बर चौकात माझी हवा कडक जैल उंची घ्यावा मी हाय मांगाचा 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 छावा आहा मांगाचा 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 छावा मी हाय मांगाचा 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 छावा हो माझी मैना 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 माझी मैना माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती अकायली 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 The number you dialed is not in service. अहो बापाची जयंती सारी दुनिया ढोलती बापाची जयंती सारी दुनिया ढोलती हलगी मांगाची मांगाची जैला हुज बोलती हलगी मांगाची जैला हुज बोलती हलगी बोलती युगे जातीवादी यांनी फिरलं आडनाव लावलं की तेही आम्हा नडलं चळवळीसाठी जेव्हा डफडं हे कडकळलं त्याच डफड्याचं टिपरू आता पेनासारखं घडलं होती मधी आमच्या हापिसामध्ये अहो मधी मधी आमच्या हापिसामध्ये अहो हापिसाचं झटपात लाईट आता हापिसाचं झटपात लाईट मग आज माग माझी कॉलर टाईट आता माग माझी कॉलर टाईट अहो बापाची जयंती सारी दुनिया ढोलती बापाची जयंती सारी दुनिया ढोलती हलगी मांगाची जैला हुज बोलती हलगी मांगाची जैला हुज बोलती हलगी मांगाची जैला हुज बोलती YJ Remix. जैला हुजी हलगी बोलती हो साहित्याचा राजा त्याची विश्वक मोहर स्वतः समुद्रा पल्याड वालवायचं पार
YJ. Remix. साहित्याचा रागा त्याची विश्वात मोहर साता समुद्रा पल्याड वालवायचं पार जगत बेस्ट अरे 1 ऑगस्ट जगत बेस्ट 1 ऑगस्ट जगात बेस्ट 1 ऑगस्ट लुटला साऱ्यानं आनंद लुटला साऱ्यानं केला इराडा डीजेच्या मोर मागाच्या पोरानं वाचवली मुंबई रे माझ्या अण्णा भाऊ रे वाचवली मुंबई रे माझा अण्णा भाऊ रे ऊन येशीत